लोहगड हा महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा किल्ला। लोहगड किल्ला हा मराठ्यांच्या प्रमुख किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजकीय कामांसाठी खूप वापर केलेला आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आणि इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट द्यायला येतात। आज आपण या व्हिडिओमधून लोहगड किल्ला या गडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळ सह्याद्री डोंगर रांगांमध्ये विस्तारलेला आहे। हा किल्ला पावनखोरे आणि इंद्रायणी खोरे या दोन भागांमध्ये विभागला आहे आणि हा किल्ला विसापूर किल्ल्याला जोडला गेलेला आहे। लोह हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात असून किल्ल्याची उंची 3400 फूट इतकी आहे। या गडाचे निर्माते राजा सूरजमल यांनी केले असे म्हटले जाते। ह्या गडावर एकूण 4 दरवाजे आहेत। पहिला गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, महादरवाजा आणि हनुमान दरवाजा असे एकूण 4 दरवाजे आहेत। या गडावर पेशव्यांनी बरेचसे काम केले ते आपण बघणार आहे। महादेव मंदिर, शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठा, विंचूगडा, दर्गा, 16 कोणी तलाव, गुहा आणि असे अनेक ठिकाणांना भेट देता येते। लोहगडच्या किल्ल्याच्या बेस विलेजच्या इथं आलो आहे आणि इथे मी आता जस्ट माझी गाडी पार्किंग केली आणि ते आता गडाचा टायमिंग 9 वाजता स्टार्ट होतो, तर अजून आपलं 5-10 मिनटं आहे गड सर करण्यासाठी। गरम आहे आणि इथे मला लोहगडचा टायमिंग 9ला आणि आता 9:10 झाले, तर पहिला काहीतरी खाऊन घेतो। याच्या अगोदर नाश्ता केला आहे, पण आता बाहेर पाऊस खूप आहे, जरा गरम गरम काहीतरी खाऊया। चांगला आहे आणि याची कॉस्ट 40 रुपये। तुम्हाला व्यर्थ वाटतं की नाही ते तुम्ही इथे येऊन बघू शकता। आता आपण ट्रेकिंग स्टार्ट करूया। लोहगडला येण्यासाठी मुंबई व पुणेवरून येत असाल तर जवळचे स्टेशन लोणावळा आहे आणि बाईकने जात असाल तर गुगल मॅपने गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकतो। इथे पार्किंग फी घेतात, बाईकचे 20 रुपये, कारचे 50 रुपये आणि गडाचा टायमिंग 9 ते 5 आहे। या गडावर आपल्याला अनेक वास्तू तसेच दिसायला मिळते। लोणावळा जवळ असलेला लोहगड किल्ला हा चहूबाजूंनी गडांनी वेढलेला आहे। आकाराने लहान बाल्य किल्ला असणारा तिकोणा आणि तुंग किल्ला तसेच प्रत्येक ऋतूंमध्ये सुंदरता दाखवणारा विसापूर किल्ला आपल्याला इथे दिसायला मिळतो। मित्रांनो, तिकीट काढायला लागते आपली। पंधरा मिनटं पण लागत नाही तटबंदी दिसायला। थोडा आहे 45 एंट्री करताना सर्वप्रथम तुम्हाला एंट्री फी तिकीट घ्यावी लागते। 25 रुपयाची तिकीट आहे आणि तिथून गड जर समजा तुम्ही स्टार्ट केलं तर स्टेप्स आहेत। स्टेप्स एकदम इझी आहेत। तुम्ही खूप इथं फॅमिली लोक येतात, लहान पोरं पण इथं येतात, तर लहान पोरांना आपल्याला समजते की आपला इतिहास, आपले गड कसे दिसतात ते सगळं बघू शकतात लहान मुलं। त्यासाठी हा गड खूप सोपा आहे। गणेश दरवाजा। गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते। याच दरवाजाच्या डाव्या बाजूला विजया बुरुजखाली सावळे कुटुंबांचा नरबली देण्यात आला होता। त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडाची पाटीलकी देण्यात आली होती। दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख देखील दिसायला मिळते।
लोहगड हा किल्ला 700 वर्ष जुना किल्ला आहे। प्राचीन काळी हा किल्ला चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादव यांच्या वर्चस्वाखाली होता। इसवी सन 1489 मध्ये या किल्ल्यावर मलिक अहमद यांचे वर्चस्व होते। पुढे 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले आपल्या ताब्यात घेतले। इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराज यांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला। कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला पेशव्यांना दिला। शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 23 किल्ले औरंगजेबाला द्यायला गेले होते। या 23 किल्ल्यांमध्ये लोहगड किल्ला देखील सामील होता। या तहामुळेच मुघलांना या गडावर 5 वर्षे राज्य करायला मिळाली। इसवी सन 13 मे 1670 मध्ये पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला होता। धान्य कोठी पाणी आहे। इथं अजून एक आहे। महादरवाजा एंट्रन्स प्रोटेक्शन साठी खूप छान हनुमान दरवाजा हा गडाचा मेन दरवाजा आहे। इथे हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे। या दरवाजाचे बांधकाम नाना फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केला। अशा तऱ्हेने आता आपण पूर्ण गड इथे आलोय। सभागृह होतं। सभागृहाच्या इथे तोफ ठेवले। टॉपवरती आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतं।
मित्रांनो पूर्ण धुकंच धुकं आहे. त्या धुकामध्ये शोधतोय रस्ता. भारी तर वाटते पण गाडाचा प्रॉपर व्ह्यू आपल्याला दिसता येत नाही दुकानमुळे. आणि जो वरून जो चांगला व्ह्यू दिसतो खालचा तो पण दिसता येत नाही. तर एक डिसएडव्हान्टेज आहे. पण भारी खूप वाटते. खूप मस्त वातावरण, थंड आहे, पाऊस नाही आहे. तर फिरता फिरता इथे आपल्याला एक शिलालेख दिसता येते. हो, आतमध्ये पाणी आहे. एक शिलालेख. त्या काळी एक मुख्य स्रोत होतं गडावरती राहण्यासाठी पाण्याची सोय याच विहिरीतून होत होते. मला मित्रांनो अजून काय बघता येईल का बघूया, कारण की शोधायला लागतं आहे दुकानमुळे, कारण की रस्ता दिसत नाही आहे. आणि गड हा तसा चांगला आहे, तुम्ही हरवणार तर नाही, कारण की सध्या तर खूप गर्दी आहे. तर प्रत्येक जिथं चालू तिथं माणसं दिसत आहेत. तर ते एक चांगलं ॲडव्हान्टेज आहे. बघूया अजून काय बघता येते का. विंचूकडा बघूया दिसतंय की नाही आपल्याला. थांब देतो. आता पूर्ण एक राऊंड मारून आलोय. तर त्या साईडला म्हणजे जसं आपण एंट्री केली मेन गेटने महाद्वाराच्या इथून, तर राईट साईडला विंचूकडा, कबर आणि खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या त्या तिथं आहेत. आता आपण लेफ्ट साईडला जातोय. त्या लेफ्ट साईडला काय काय बघण्यासारखं आहे. पण धुकं असल्यामुळे शक्यतो मला जेवढं दाखवते तेवढं दाखवेन, नाहीतर तुम्हाला फोटोज दाखवेन. फोटोजमध्ये कसे दिसतात ॲक्च्युअली समरमध्ये जसं मी याल. पण जर तुम्हाला प्रॉपर जर किल्ल्याचं एन्जॉय करायचं असेल तर थोडं पावसाळ्यानंतरच या, कारण की तुम्हाला प्रॉपर इकडची हिस्ट्री आणि इकडचे जे परिसर आहे, जे व्ह्यूज आहेत ते तुम्हाला चांगले दिसतील. तर मेन दरवाजाच्या लेफ्ट साईडला इथे पूर्ण तटबंदी म्हणजे पूर्ण दरी आहे. तर हा इथं रस्ता पूर्ण एंड होतो. जे काय आहे ते तुम्हाला राईट साईडला सगळं आहे. इथे बसण्यासाठी असं इथून एंट्रन्स आहे सर्व, एवढंच आहे इथे. तर मित्रांनो लोहगडचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकून द्या, आणि इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर सबस्क्राईब ठोकून द्या. तर आता मी इथून चाललो आहे. इथून माझा सेकंड पॉईंट आहे भाजा केव. त्याचा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवीन, ते पण आपण बघूया. तर स्टे ट्यून, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.